बोला. विधान परिषदसाठी आज उमेदवारी अर्ज सगळीकडून भरले जात आहेत. काय नेमकी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे किंवा काय कशा पद्धतीने? महाविकास आघाडी म्हणून परवाच हर्षवर्धन संकपाळांची बैठक महाविकास आघाडी म्हणून झालेली आहे आणि जागा वाटप फायनल होऊन आमचे देखील फॉर्म महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी भरतो. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मतदान मतं किती आहेत याच्यापेक्षा ही विचारधारेची लढाई आहे. भाजपच्या विरोधात महायुतीच्या विरोधातली ही लढाई आमची आहे. तेव्हा आम्ही सगळीकडे उमेदवार मग उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल किंवा पवार साहेब राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, आम्ही तिन्ही ठिकाणी तिन्ही पक्ष ह्या सगळ्या निवडणुका लढवतो. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊतांना उमेदवारी दिलेली आहे, मात्र त्या ठिकाणी शेकापचे बाबासाहेब देशमुख असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार त्यांचा फॉर्म भरण्यासाठी जात आहेत. अनुमोदक आणि सूचक देखील ते दोघ जण आहेत. अशा पद्धतीची स्थिती आहे. नाही, स्थानिक पातळीवर कदाचित त्यांनी त्या ठिकाणी जाणं पसंत केलं असलं तरी शेवटी पक्ष म्हणून त्यांना राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी व्हीप लागू झाल्यानंतर राहावं लागेल महाविकास आघाडीबरोबर. बाबासाहेब देशमुखांची विचारधारा, गणपतराव देशमुख साहेबांच्या पासूनची विचारधारा ही काँग्रेस किंवा या सगळ्या पक्षाची मिळणारी आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ते आज गेले असले तरी मतदान त्यांना देतील अशी मला अपेक्षा नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. नागपूरच्या जागेवर काँग्रेसमध्ये काही नाही, ठीक आहे, उमेदवारीवरनं काही मागं पुढं होऊ शकतं, परंतु शेवटी लढण्याची तयारी असणं आणि या सगळ्या लढाईमध्ये उतरण्याची तयारी असणं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार नाही झालेलं आहे. दोन्ही पॅनलची नावं जाहीर झाली, काही नाराजी सुरू झाली. तुमचा काय संपर्क सुरू झाला का नाराजी? नाही, आता सध्या पहिल्या टप्प्यावर गोकुळचे ठराव गोळा करणं हा पहिला टप्पा महत्वाचा आहे आणि त्या टप्प्यामध्ये लोकांनी नियमाप्रमाणे योग्य माणसाचा ठराव करावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवलेलं आहे. आणि एकदा ठराव गोळा झाले आणि ठराव जमा झाले, कारण की अजून भावकीतलं भांडण काय चाललंय आम्हाला माहित नाही. दररोज सकाळी आम्हाला नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळते. एक भावकी म्हणत्या बांधावरचं भांडण आमचं मिटलेलं आहे, बांध वाटलेला आहे. दुसरी भावकी म्हणत्या अजून मिटलेलं नाही, अजून वाटण्या व्हायच्या आहेत. त्यामुळे हे भावकीचं भांडण लोकांच्या पुढे अजून चालू आहे. त्यामुळे आता किती संस्था रद्द होणार, किती संस्था राहणार, ह्या सगळ्यावर उद्या सगळ्या गोष्टी ठरतील. शेवटी तुम्ही बघितलं तर गेल्या 30-40 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून अगदी पुण्यापासून सोलापूर, सांगली, सातारा हा कोऑपरेटिव्हचा बालेकिल्ला राहिलेला. तिथं पक्षविरहित सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या म्हणून या संस्था टिकल्या. पक्षाचा लेबल घेऊन कधी जिल्हा मध्यवर्ती बँकेची पायरी आम्ही चढलो नाही, गोकुळची पायरी आम्ही कधी चढलो नाही. त्यामुळं शेवटी ही 5.5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत संस्था आहे. ती पक्षापेक्षा शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेणारी असली पाहिजे अशी माझी भूमिका. सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन तुमच्या विरोधात आघाडीची मोड नाही, ते एकत्र असले तरी दूध उत्पादक माझ्या बाजूने असणार आहे, कारण की त्यांना जो शब्द आम्ही दिला होता 2 रुपयाचा 14 रुपये दरवाढ या ठिकाणी दिलेला आहे आणि तेही नाकारू शकत नाही. गेल्या 3-4 महिन्यात एवढे आठपाकड झाले परत ते एक येत साध्य काय केलं तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? तुम्हाला जर गळ्यात गला घालायचाच होता तर मग आमचा गोकुळ ब्रँड जो देशभर होता तो बदनाम त्या ठिकाणी तुम्ही का केला असं आमचं मत आहे. म्हणजे मी म्हणलं तसं भावकीचं अजून मिटलेलं नाही का मिटलंय हे माहित नाही. त्यामुळे ते ज्यावेळी पॅनल होईल, प्रत्यक्ष निवडणूक लागेल त्याच वेळी सगळ्या गोष्टी पुढे येतील. तर एका वेळेला माहितीचं मिटलंय म्हणतात, दुसऱ्या वेळेला अशाच एका ह्याच्यावर हलाल प्रमाणपत्रावर एक मुद्दा सध्या गाजतोय. महायुतीमधीलच काही घटक तो मुद्दा समोर आणताय. माझा मूळ उद्देश काय पहिला की गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे, यासाठी कोण प्रायोरिटी देणार आहे? 5.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही दर 10 दिवसाला 80 कोटी रुपये देतो. हे शेतकऱ्यांचं या जिल्ह्याचं अर्थकारण हे ऊस, शेती आणि उद्योग या 3 विषयावर चालतं. ऊस आणि दूध हा महत्वाचा घटक या जिल्ह्याच्या अर्थकारणावर आणि मग तो सुरक्षित ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी. गेल्या 5 वर्षात पाहायला गेलं तर गोकुळला चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला, एसआयटी स्थापन करून त्या संदर्भातल्या काही चौकशी करण्याचा प्रयत्न झाला. एकूणच नेमकं मग
5 वर्षात काय चालू होतं? नाही नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, की ती महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आम्ही काय केलं का? तुम्ही महायुतीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसलात. महायुतीचे चेअरमन झाल्यावरच हे सगळं चालू झालं. म्हणजे त्यांच्यातल्या भांडणाचं नुकसान गोकुळवर होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. का होतं असं वाटतंय? माझा मी म्हणलं तसं की नाही काय आहे, की हे वाद निर्माण करण्यामध्ये कुणाचा काय उद्देश आहे मला माहित नाही. परंतु माझी भूमिका मी काय सांगतोय, की बाबा या 5.5 लाख शेतकऱ्यांचं जीवनमान याच्यावर अवलंबून आहे. त्याला प्रायोरिटी माझी भूमिका असते. तर ह्या शेतकऱ्यांची भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण सोशल मीडियावरती बायकॉट गोकुळ अशा नाही, पद्धतीने मला campaign वाटतं चालू ते करणं संयुक्तिक नाही आहे असं माझं मत. बायकॉट गोकुळ करणं संयुक्तिक नाही. एकीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र प्रकाश शेरवाळे म्हणतायत की प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने चालू झाली आणि बेकायदेशीर आहे. आता चंद्रकांत दादांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण एकूणच तर महायुती एकत्र लढणार म्हणल्यानंतर त्यांच्यातच इतकी स्पर्धा आहे की बरेच जण नाराज होणार अशी स्थिती आहे. काही जणांनी काही आज- अंदाज लावून तुमच्यापर्यंत काही संपर्क केलेला आहे का? आणि जर तसं कोण आलं तर आपल्या आघाडीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे. अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे. बरेच 2-3 महिने आता अजून गोकुळची निवडणूक सुप्रीम कोर्टातनं लागलेली आहे. परत त्याच्यावर काय होणार आहे चर्चा अशी आम्हाला ऐकायला मिळते, काय माहित नाही. रणांगण जसं जसं येईल तसं तसं मोरे ॲटिट्यूडली आत्ताच सगळं सांगण्यात पॉईंट नाही. होतील ना. शेवटी 25 उमेदवार आमचे उभे राहणार. हे एवढं कन्फर्म आहे. त्यात काही अडचण नाही. मी मागचं पॅनेल करताना प्रत्येकाच्या घरी गेलो होतो. प्रत्येकाला सन्मान दिला होता. प्रत्येकाला बोलवून घेऊन पॅनलमध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे जागा देण्याचं काम प्रकाश आंबेडकर असू देत, चंद्रजीत नरके असू देत, संजय दादा आणि मी स्वतः प्रकाश आंबेडकरांना पहाटे भेटायला गेलो आणि त्यांना भेटतो. राजेश पाटलांना भेटायला मी स्वतः गेलो. आमची भूमिका त्यावेळी होती सगळ्यांचा सन्मान ठेवून प्रत्येकाला देणं. तर त्यांनी ठरवायचंय तुमचा सन्मान कुठं किती ठेवला गेला. तुम्ही म्हटलं की पक्षीय राजकारण आम्ही गोकुळमध्ये कधी जातं नाही. मात्र आता ज्या पद्धतीने विरोधकांची मोठ मानली जाते, चंद्रकांत दादा त्याचं लीड करतात, त्याचे ठराव किती असतात तुम्हाला माहिती. मात्र एकूणच ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर सरकारला कुठंतरी गोकुळवरती हस्तक्षेप करायचा किंवा शिरकाव करायचा दिसतोय का? मुळात प्रशासक नेमण्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांना 22 वेळा सांगितलं होतं की प्रशासक नेमू नका म्हणून. अशी चर्चा आहे. ते 22 वेळा त्यांचं ऐकलं का नाही मला माहित नाही अजून. ऐकलं. मुळात चंद्रकांत दादांचं प्रशासक मंडळ करत असताना प्रशासक मंडळाचा अध्यक्ष कुणाला तरी करावं अशी त्यांची भूमिका होती. ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही आणि अधिकारी नेमला प्रशासक म्हणून. नाही तर चंद्रकांत दादांचा प्रस्ताव वेगळा होता. प्रशासक कुणाला नेमायचं त्याचा उल्लेख मी आता करत नाही. कारण उद्याची गणित मला अजून माहित नाही. त्यामुळे आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. त्यामुळं प्रशासक तुमच्याच काळात आला. महायुतीचं सरकार आहे, महायुतीचा चेअरमन आहे. मग ही वांदी का लावली तुम्ही? असं आमचं सातत्यानं माझं म्हणणं तेच आहे की मग या तक्रारी या सगळ्या गोष्टी कशासाठी या केल्या? ताबडतोब मुदत संपल्या निवडणूक लावायची होती. विषय सभासदांनी उत्पादकांनी निर्णय घेतला असता. महायुती महायुती महायुतीतली भावकी ती भावकी अजून वेळ आहे. सातत्यानं अध्यक्ष निवडीत देखील मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. आता सुद्धा महायुतीतील भांडण मिटवायला मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा. कुठेतरी गोकुळचा एक जिल्ह्यातले कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले नेते कुंकवत आहेत हे दर्शवतं. तुमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांमध्ये कुंकवतपणा आहे म्हणून तुम्ही करू शकत नाही. या गोकुळमध्ये गेले 25-30 वर्ष महाडिक साहेबांचं पॅनल होतं त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. कुठं आम्ही त्या पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केलेला मला तरी आठवत नाही. म्हणजे विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा सुशील कुमार शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, कधी हस्तक्षेप केलेला आम्ही तरी ऐकलेलं नाही. परंतु आता जिल्ह्यातलंच नेतृत्व कुंकवत असेल तर मग राज्याच्या नेतृत्वाला हस्तक्षेप करायला संधी मिळते. लाडक्या बहिणींची केवायसी झाल्यामुळे 80 लाख अभी नीट की री एग्जाम भी शुरू की गई है, क्या आपको भी लगता है इस एग्जाम में भी एग्जाम होने वाला है?
पिछले 2017 से जब से एनटीए का गठन हुआ है 90 से ज्यादा बार जो है इस देश में पेपर लीक हो चुका है। ये बताता है वो व्यवस्था, ये बताता है वो बड़े बड़े वादे जो ये बीजेपी वाले बोलते हैं कि पापा वार रुकवा देते हैं। नरेंद्र मोदी जी यूक्रेन और रशिया की वार रुकवा सकते हैं ऐसा बीजेपी वाले कहते हैं, लेकिन नरेंद्र मोदी जी से देश के पेपर लीक जो लगातार हो रहे हैं, सालों साल हो रहे हैं, वो नहीं रुक रहे। इसका मतलब इस पेपर लीक को बीजेपी खुद चला रही है। इस पेपर लीक माफिया के कारण लाखों बच्चे जो हैं, जो दिन रात मेहनत करते हैं, उनके पेरेंट्स उनके साथ रहते हैं, उनकी मेहनत के ऊपर अटैक बीजेपी कर रही है। और हमारी डिमांड यही है, जब तक धर्मेंद्र प्रधान जो पेपर लीक करवाता है पूरे देश में, उसको सैक नहीं किया जाता, उसके खिलाफ कार्रवाई नहीं होती, क्योंकि वो गद्दार है इस देश का, वो गद्दार है देश के भविष्य का, उन छात्रों युवाओं का जो दिन रात मेहनत करके पेपर देते हैं। और बाद में धर्मेंद्र प्रधान जो बीजेपी का मंत्री है वो पेपर लीक करवाता है। तो हमारी ये डिमांड है कि उसके खिलाफ कार्रवाई हो, उसको सैक किया जाए। और जब तक ये नहीं होता, यूथ कांग्रेस के साथ ही राहुल जी के नेतृत्व में पूरे देश भर में सड़कों में संघर्ष करेंगे, आंदोलन करते रहेंगे, जब तक ये देश का गद्दार, छात्रों का गद्दार धर्मेंद्र प्रधान सैक नहीं होता, इसके खिलाफ कार्रवाई। अभी सीबीआई की जांच उसके ऊपर चल रही है, आपको लगता है रूट तक की जाएगी? सीबीआई भी इनकी, ईडी भी इनकी। ईडी ने जितने केसेस लिए हैं उसमें 0.1% का कन्विक्शन है। इसका मतलब 99.9% जो ईडी के केसेस होते हैं वो बीजेपी के इशारे में सिर्फ पॉलिटिकल यूज के लिए होते हैं। तो किस तरह से माने कि ये जो है ईमानदारी से काम करें? इस पे पार्लियामेंट में कमेटी बननी चाहिए, जॉइंट पार्लियामेंट कमेटी जेपीसी का गठन होना चाहिए, जिसमें ऑपोजिशन लीडर्स भी मेंबर्स हों और एक ट्रांसपेरेंट इंक्वायरी हो, जुडिशरी इसमें हो, तो हम मानेंगे कि सब कुछ हुआ। जेपीसी का गठन कीजिए। अगर आपको लगता है धर्मेंद्र प्रधान पेपर लीक नहीं करवा रहा है और आप लोग जो छोटे छोटे लोगों को मोहरा बनाकर आगे ला रहे हो और इसको बचाने की कोशिश कर रहे हो, अगर आप सच में सत्यवादी हो, ईमानदार हो, तो जेपीसी का गठन कीजिए, फिर पता चलेगा। यही मांगे जेपीसी का गठन ये होना चाहिए, लेकिन हमारी मांग ये है सैक होना चाहिए धर्मेंद्र प्रधान। ये छोटी बात नहीं है, 90 से ज्यादा बार पेपर लीक हो चुके हैं। वो लाखों बच्चे जो दिन रात मेहनत करते हैं, वो पेपर देते हैं, सालों साल मेहनत करते हैं, हर दिन 10-10 घंटे की मेहनत करते हैं, जब पेपर दे के आते हैं और पता चलता है पेपर लीक हो गया। पेपर किनके लिए लीक हुआ? जो अमीर लोग, जो उद्योगपति हैं, जो बीजेपी के फंडर हैं, या वो लोग जो बीजेपी नेताओं की जेबों में पैसा भर सकते हैं, उनके लिए पेपर लीक हो गया। और वो बच्चे जिसके माता पिता गरीब हैं, मिडिल क्लास फैमिली के हैं, लोअर मिडिल क्लास फैमिली के हैं, उनका कोई भविष्य नहीं। इससे बड़ा अपराध कोई हो नहीं सकता, भारत के भविष्य को इससे बड़ा खतरा कोई हो नहीं सकता। इसलिए उसको सैक करना चाहिए, उसके खिलाफ कार्रवाई करनी चाहिए। ये छोटा जुर्म नहीं है, ये बहुत बड़ा जुर्म है। इसलिए हम इसको देश का गद्दार धर्मेंद्र प्रधान को बता रहे हैं। अभी जो एग्जाम रिशेड्यूल हो गई, उसके लिए पेपर पहुंचने के लिए एयरफोर्स की भी अभी मदद ले जाएगी। अभी एयरफोर्स की मदद लेंगे, उसका बहुत पब्लिसिटी करेंगे, लेकिन लास्ट में वही है, चोर जो होता है हेरा फेरी से जाता है, चोरी से नहीं जाता है। ये खुद ही पेपर लीक करवा रहे हैं, तो इनके ऊपर क्या हम बिलीव करें? और सच में अगर ये पेपर लीक के खिलाफ है, कितने बच्चे सुसाइड कर चुके हैं, कितने बच्चों को मेंटली डिस्टर्ब है, ट्रॉमा में चल चुके हैं, अगर उनका कुछ भी वैल्यू इन बीजेपी वालों को है, तो जो इंसान जिम्मेदार है इस चीज के लिए, उसके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं करते? आज शाम को कैंडल मार्च रखा है अपनी कॉलेज। और कैंडल मार्च रखा है और कैंडल मार्च चलेगा और ये संघर्ष आगे भी चलेगा। तो ये अभी का न्यूज है, एजुकेशन मंत्रालय, शिक्षा मंत्रालय में, मिनिस्ट्री में या फाइल्स होती है, वहां आग लग गई। अभी ही आग लगना था, जब पता है कार्रवाई होने वाली है, जब पता है बच्चे युवा जवाब मांग रहे हैं, वो माता पिता जो बच्चों को अपना सेक्रीफाइस करके, अपना बजट कम करके, उनको ट्यूशन फीस, उनका कोचिंग फीस जो इतनी महंगी महंगी है, ये भी एक इशू है, वो देते हैं। और फिर जब उनके साथ घपला होता है, सीबीएसई में पेपर लीक होता है, सीबीएसई में बच्चों के साथ धोखा होता है, हर एक एंट्रेंस एग्जाम में ऐसा होता है, और जब सवाल पूछते हैं तो एजुकेशन मंत्रालय में आग लग गई। कौन से सबूत मिटाने की कोशिश बीजेपी कर रही है? और इनको सबूत मिटाने की जरूरत नहीं है। देश जानता है, देश का युवा जानता है, ये अपराधी है। धर्मेंद्र प्रधान पेपर लीक माफिया चलाता है, उसको सैक करना पड़ेगा। जितनी मर्जी फाइलों को आग लगा दो, धर्मेंद्र प्रधान को कंप्रोमाइज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बचा नहीं सकते। बार बार बीच में सफाई देते हैं हम भ्रष्टाचार नहीं करते, पेपर लीक से मात्र ये साबित हो रहा है कि भ्रष्टाचार ही हो रहा है। कहाँ भ्रष्टाचार नहीं, ये तो पेपर लीक की बात है। पेपर लीक में भ्रष्टाचार हो रहा है, रिक्रूटमेंट स्कैम्स लगातार हो रहे हैं, बेरोजगारी हो रही है। देश का पर्यावरण
भारत माता की जय हम कहते कहते नहीं थकते हैं और भारत माता को ही खत्म करने की कोशिश कर रहे हैं। अंडमान निकोबार, ग्रेट निकोबार में आप कितने लाख वन काट रहे हो, कितने लाख पेड़ काट रहे हो। आप छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में कितने पेड़ इलीगली कट रहे हैं वहां पे, क्योंकि अडानी साहब जो है वो माइनिंग कर रहे हैं। यहाँ पे उड़ीसा में आप इलीगल माइनिंग करवा रहे हो, शेड्यूल 6 में, वहां पे पेड़ कट रहे हैं, जबकि भारत माता के वन काटने में तुले हुए हैं। हर एक जगह में करप्शन हो रहा है, किस जगह करप्शन नहीं? करप्शन है तभी तो पेपर लीक है, करप्शन है तभी तो पेपर लीक माफिया है, करप्शन है तभी तो जो अमीर है और अमीर होता जा रहा है और गरीब को, आम इंसान को मिल रही है महंगाई और टैक्स की मार। कल तो ये भी सुनने को मिला हमें, छात्र जो कल हमारे आंदोलन, जो बहुत बड़ा आंदोलन पुणे में हुआ, वहां पे छात्रों का ये कहना था कि नरेंद्र मोदी वीक है तभी पेपर लीक है। तो अब ये तो छात्र कहने लगे हैं, तो इसमें अब कोई सबूतों की जरूरत नहीं है। नरेंद्र मोदी जी और धर्मेंद्र प्रधान को मैं यही कहूंगा कि आप इतनी मेहनत ना कीजिए वो फाइलें जलाने की एजुकेशन मंत्रालय में। लोग पहचानते हैं आप अपराधी हो, आप देश के गद्दार हो और आपको सजा मिलेगी। 2 दिन में 2 एमपी पर हमले हो गए, ये एमपी बीजेपी के नहीं है। ये बस में नहीं। तो ये सबसे बड़ी गुंडागर्दी है ना, ये गुंडागर्दी करते हैं। कोई भी इंसान, कोई भी जो इंसान जब इलेक्ट होकर बनता है, चाहे एमएलए बनता है, चाहे एमपी बनता है, वो उसके ऊपर जो हमला है वो उस इंसान पे हमला नहीं है। जितने लोगों ने वोट देकर उनको एमपी एमएलए बनाया है उसके ऊपर हमला। और सबसे बड़ा देश का कानून यहाँ पे, हम क्यों बोलते हैं कि देश का कानून, देश का संविधान खतरे में है? क्योंकि बीजेपी वाले हमारे देश के कानून को मानते ही नहीं। अगर कहीं कुछ है तो आप कानून के दायरे पे रह के कार्रवाई कीजिए, आप उनके ऊपर अटैक करवा रहे हो। इससे बड़ा दुर्भाग्य कुछ और नहीं है। हा एक कायदेशीर दरोडा टाकायचं काम मतासाठी सरकारनं त्या ठिकाणी केलं. गरज सरो वैद्य मरो अशी परिस्थिती आहे. 80 लाख महिलांना तुम्ही पात्र कसं केलं मग? आमचं म्हणणं आहे की मग तुम्ही पात्र त्यावेळी केलं होतं, मग आता अपात्र का केलं? आता त्यांच्या मताची गरज नाही. तुम्हाला त्यांचं मतदान मिळालेलं आहे, आता त्या महिलांची गरज नाही. म्हणून आता तुम्ही त्यांना त्या ठिकाणी अपात्र करून त्यांना बाजूला काढा. मग पहिलं पात्र करून फक्त मतासाठी त्यांचा वापर तुम्ही या ठिकाणी केला. गरज सरो वैद्य मरो अशी जी म्हण आहे, त्या पद्धतीनं या 80 लोकांच्या 80 लाख भगिनींना या ठिकाणी या सरकारनं वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे लाडके भाऊ 2 आता म्हणजे आता दादापूर्वी आता नाही आहेत आपल्यामध्ये. परंतु लाडके भाऊ जे वर्षभर चाललं होतं, ते आता लाडक्या बहिणींना देखील लक्षात आले की भाऊ नेमका कसा होता. साहेब, पश्चिम बंगालचे सत्तांतर झालेलं आहे. आज ममता बॅनर्जीने एक बैठक घेतली होती. त्यामध्ये 80 त्याचे प्रमुख नेते, आमदार, खासदार यांना बोलावलं होतं. त्यामध्ये केवळ 20च लोक त्या बैठकीला होते. काय याच्यावरून दाखवायचं भाजपचा पुन्हा त्या निवडून आलेल्या नाही, भाजपचं तुम्ही एकूण गणित बघितलं तर स्वतःच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप सत्तेवर येऊ शकत नाही. हे काँग्रेस फोडणं, इतर पक्ष फोडणं हे या ठिकाणी दिसतं. आज आता त्यांचे 11 उमेदवार जाहीर झाले. उमेदवारांना बघितलं की आदल्या दिवशी प्राजक्त तनपुरे गेले आणि दुसऱ्या दिवशी तिकीट त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे एसटीचं सुद्धा तिकीट मिळत नाही. ते 8-10 दिवस आधी बुक करायला लागते. म्हणजे एसटीनं जायचं असलं तरी बुकिंग करायला लागते आम्हाला. आता विधान परिषदचं तिकीट 24 तासात मिळते भाजपमध्ये, कुठल्याही पक्षात गेले. ह्याच्यापेक्षा किमया आणि आजचे दिन भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी काय असू शकतात? हेच आजचे दिन आहेत भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी. ममता बॅनर्जींना पार्टी बी मुळात डिफरंट. सकट उपस्थित करण्याची नाही, प्रयत्न केला तरी शेवटी त्या तिथं खंबीरपणे या ठिकाणी लढा देतात. लोक त्यांच्यावर राहतील असं मला वाटतं. तर स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये जिल्ह्यात आता जबरदस्तीने काही ठिकाणी ते बसवलं जाते. काही गावांमध्ये ठराव केले गेलेले आहेत की बसवून घ्यायचं नाही, पण अशा ठिकाणी सुद्धा आता ते जबरदस्तीने बसवत जातात. वादावादीचे प्रसंग गावागावामध्ये जिल्ह्यातले अनेक घडताना दिसतात. मला विधान परिषदेमध्ये 2 वर्षापूर्वी हा विषय आला, त्यावेळी स्वतः ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही मीटर सक्ती आम्ही करणार नाही. ऑन द फ्लोअर सांगितलं. परंतु आता राज्यामध्ये काय, बोलायचं एक आणि करायचं एक. अडाणींना आता तुम्ही, माझी पत्रकारांना विनंती आहे की एमएससीबीच्या इथल्या ऑफिसमध्ये जाऊन इरिगेशनची मागची बाजू जाऊन बघितली तर मागचा एक अख्खा फ्लोर हा अडाणींना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये. स्वतः जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आज प्रत्येक ठिकाणी हे मीटर्स बसवले आहेत. मीटरचे कॉन्ट्रॅक्ट, आम्ही या स्मार्ट मीटरच्या विरुद्ध मोर्चा काढला होता कलेक्टर. त्यावेळी मी
या मीटरमध्ये ज्या कंपन्यांना काम मिळालेलं आहे त्यांनी भाजपला या ठिकाणी पैसे चेकनं किती दिले त्याची आकडेवारी या ठिकाणी आहे. आणि हा भ्रष्टाचार हा आहे मीटरचा त्या ठिकाणी आणि आता सक्ती चालू झालेली आहे. त्यामुळे आमचा विरोध तर आहेच, परंतु लोकांनी देखील जागरूकपणे याला विरोध करणं अपेक्षित या ठिकाणी आहे. कारण की एकदा ते मीटर स्मार्ट नाही आहे असं ते म्हणतात, उद्या ते स्मार्टच आहे. मोबाईल जसा रिचार्ज आपण करतो तसंच ते करावं लागेल. नाहीतर घरातली वीज कधीही या ठिकाणी वरून बसून मुख्यमंत्री बंद करू शकणार. पण प्रक्रिया सुरू झालेली आहे आता. हा. आणि पण वादावादीचे प्रसंग अक्षरशः घडण्यात अशी स्थिती आहे नाही, जिल्ह्यात आता आणि गावात. विरोधात असताना देखील ते बसवलं जातं. आता त्यामुळे जर त्या कंपन्यांनी भाजपला चेकनं पैसे दिले असतील तर काय करायचं? माझी जनतेला विनंती आहे की जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आमदार सत्तेतले आहेत त्यांना जाऊन विचारा. त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत ना. आणि मगाशी मी जे बाहेर भाषणात सांगितलं की मोदी साहेबांनी सांगितलं पेट्रोल कमी वापरा, वर्क टू होम, वर्क फ्रॉम होम या ठिकाणी करा, दागिने घेऊ नका. मला आपल्या माध्यमातून राज्यातल्या भाजपच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना आव्हान आहे की पुढचा सप्ताह एक त्यांनी या राज्यामध्ये पाळावा. मोदी साहेबांच्या भाषणाच्या अंमलबजावणीचा सप्ताह, त्याला एक नाव द्यावं की हा सप्ताह असा आहे. आणि प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांना पेट्रोल पंपावर दिवसभर थांबावं, नमस्कार करून लोकांना सांगावं की मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की पेट्रोल कमी वापरा, कृपा करून तुम्ही पेट्रोल भरू नका, पेट्रोल कमी भरा. दागिन्याच्या दुकानाबाहेर थांबा आणि लोकांना आत जाणाऱ्यांना सांगा दागिने घेऊ नका, देशासाठी हे करा, असं सांगायचं काम भाजपच्या लोकांनी करावं अशी अपेक्षा आहे. तरच मोदी साहेबांनी दिलेला संदेश भाजपनं पाळला हे या ठिकाणी सिद्ध होईल. पेट्रोल डिझेल वाढलं तर आता पाणी सुद्धा वाढते. नाही, पाण्याचं तर आम्ही हिअरिंग 5 तारखेपर्यंत आहे. पाणीपट्टी वाढवायचं काम प्राधिकरणाकडं जलसंपदा पाटबंधारे विभागानं दिलेलं आहे. राज्यातली पाणीपट्टी वाढणार आहे. त्याच्या संदर्भात 5 तारखेपर्यंत हरकती नोंदवाव्यात अशी आमची अपेक्षा, आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे. आणि ते आता वीज वाढलेली आहे, पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, आता पाणी दर सुद्धा या ठिकाणी राज्यातले वाढतील. कारण की आर्थिक कोलमडलेलं आहे सरकारचं. आता फक्त जनतेकडून जेवढे पैसे काढता येतील तेवढे काढण्याचं काम चालू आहे. आर्थिक परिस्थितीवरून आता खरं तर मनमोहन सिंग यांची आठवण देशातल्या नागरिकांना यायला लागली. खरं तर खूप उशिरा आठवण येते असं वाटतं काय? नाही, ठीक आहे. काय 2014ला एक वेगळं वातावरण भाजपनं त्या ठिकाणी केलं आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे आरोप त्या ठिकाणी केले आणि त्याचा फायदा त्यांनी त्या ठिकाणी घेतला. परंतु आता लोकांना लक्षात यायला लागले की मनमोहन सिंगांचं धोरण, काँग्रेसचं धोरण हे मध्यमवर्गीयांसाठी होतं, गरिबांसाठी होतं, नोकरदारांसाठी होतं, सामान्य माणसांसाठी होतं, शेतकऱ्यांसाठी होतं. हे आता लक्षात त्या ठिकाणी यायला लागलेलं आहे. परंतु आता 29 पर्यंत वाट बघावी लागेल. कळमळी धरणाची वेगळी चालू आहे. ती प्रोसेस आता पाहिजे सुरू आहे का? कॉन्ट्रॅक्ट देण्यातच 2-4 महिने गेले. माझा का तुझा कॉन्ट्रॅक्ट? तिथनं सुरुवात झाली. मागच्या वर्षी ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्याच वेळी मी म्हटलं होतं की कॉन्ट्रॅक्टमध्येच 3 महिने गेले होते. त्यांचा कॉन्ट्रॅक्टर का ह्यांचा कॉन्ट्रॅक्टर? त्यामुळे आता निदान पावसाळ्यापूर्वी ते काम व्हावं अशी आमची अपेक्षा. चला. नाही.